सुप्रभात मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही अद्वैतला म्हणत असते, चांदेकर सारखी सारखी माझी चेष्टा करत जाऊ नकोस, पहिल्यांदाच सांगून ठेवते तुला. अद्वैत म्हणतो की बिंदास सांग, पहिल्यांदा आणि शेवटचं बिंदास सांगून दे, मला काही फरक पडत नाही. आणि काय करणार आहेस ग तू? तेव्हा आता कला मी 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 करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे मी 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 काय आहे, काय करणार आहे सांग ना, काय करू शकत नाहीयेस तू? कला म्हणते की मी मी काय करू शकत नाही, थांब जरा तुला दाखवतेच. मग कलाला राग येतो. मग कला अद्वैतचं जे बेड असतं त्याच्यावरचं बेडशीट, त्याच्यावरचं सर्व ठेवलेलं साहित्य ते विस्घळून देत असते आणि त्या उषा देखील वाकड्या तिकड्या करून देते. मग अद्वैत म्हणत असतो की ते बेडशीट ठेव, पहिल्यांदा ते बेडशीट ठेव बरं, पहिल्यांदा खाली ठेव. अद्वैत म्हणतो की खरे उठ, ते बेडशीट दे मला. आता कला डायरेक्टली त्या बेडशीट वरतीच बसलेली असते आणि त्याच्यावरती ती पाय देत असते, कारण की अद्वैतने काल तिच्या बेडशीट वरती पाय दिलेला असतो आणि तो त्याच्यावरून चालत गेलेला असतो. कला म्हणते की माझ्या बेडशीट वरती नाचत होता काय, आता बघ तुझ्या बेडशीट वरती मी कशी नाचते. अद्वैत म्हणत असतो की खरे उठ बरं का तू, मी सांगितलं ना आगाऊपणा करू नको म्हणून. आणि आता कला झोपण्याचं नाटक करत असते, मुद्दामच घोरायला लागते. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की हे बघ खरे, अजिबात घोरायचं नाटक वगैरे करू नको बरं का, इतक्या लवकर माणूस झोपत नाही, पटकन उठ, तू उठ म्हंटल ना तुला. असं जरा इरिटेटिंगली आता अद्वैत कलाला उठवायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आता अद्वैत तिला उठ म्हणत असतो तेव्हा कला हाताने नाही नाही म्हणत झोपायचं नाटक करत असते. कला आता मुद्दामच झोपण्याचं नाटक करत असते. आता अद्वैत काम करतो, एक दुसरं बेडशीट घेऊन येतो आणि ते बेडवरती टाकायला जातो. कला आता तेही बेडशीट ओढून घेत असते, परंतु आता अद्वैत म्हणत असतो की खरे ओढू नको बरं का. मग अद्वैत आता त्या बेडशीट वरतीच पडून घेतो. कलाला काही ते ओढता येत नाही, परंतु कला मुद्दामच झोपायचं आणि घोरायचं नाटक करत असते आणि ते बेडशीट पण ओढत असते. आता अद्वैत म्हणतो की थांब, तुझा बेत आहे ना मी सकाळी बघतो, आता झोपू दे मला, परंतु सकाळी तुझ्याकडे चांगलाच बघतो मी. कला मात्र भरपूर मजा घेत असते अद्वैतची. कला आणि अद्वैत आता दोघेही झोपी गेलेले असतात. अद्वैत मात्र आता कलाकडे रागानेच बघून झोपलेला असतो, तर कला मात्र हसत हसत आणि तिला खूप जास्त चांगलं वाटत असतं, कारण की तिने खूपच चांगल्या प्रकारे अद्वैतची मजा घेतलेली असते. आता इकडे दुसरीकडे मात्र रोहिणीच्या रूम मध्ये ठिया मांडून बसलेली असते संगीता. रोहिणीच्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला संगीता आता तयार असते. संगीता जेव्हा आता फ्रेश होऊन बाहेर आलेली असते तेव्हा मात्र रोहिणी तिला म्हणते की मिस खरे, आणि ती खूप मोठ्याने किंचाळून म्हणते असं. तेव्हा मात्र संगीता डचकते. रोहिणीला आता तिचा बेड शेअर करायचा नसतो, त्यामुळे आता रोहिणीने एक युक्ती केलेली असते. तिने संगीतासाठी एक सेपरेट गादी बोलवलेली असते. तेव्हा ती आता संगीताला म्हणत असते की मिसेस खरे, मी तुमच्यासाठी ना एक स्पेशल एकदम सॉफ्ट गादी बोलवली आहे, फक्त तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला कशी ना रात्री एकदम निवांत झोप येईल. मस्त इथे टाका बाजूला आणि याच्यावरती झोपा. तेव्हा संगीता म्हणते की व्हीन बाई. तेव्हा रोहिणी म्हणते मिसेस खरे, आता आपण रूम शेअर करतोय म्हटल्यावरती यातलं काही बोलणार आहे का तुम्ही मला, काय म्हणतात तुम्ही मला? तेव्हा आता संगीता म्हणत असते की मी तुम्हाला मॅडम म्हणते. तेव्हा रोहिणी म्हणते की हो रोहिणी मॅडम, हेच छान वाटतं. संगीता म्हणत असते की मला दम्याचा त्रास आहे, तुमच्याकडे एसी आहे ना, तर थंडगार हवा येते आणि मला थंडी सोच होत नाही, लय पाय दुखतात आणि खूप त्रास होतो, मला खाली झोपता येणार नाही कारण की मला सांधिवाताचा त्रास आहे, गादी गार पडते ना म्हणून. रोहिणी म्हणत असते की मग अहो मी तुमच्यासाठी इतकी सॉफ्ट गादी मागवलीये, खाली नाही झोपणार आहे का तुम्ही? तेव्हा मात्र आता संगीता म्हणत असते की अहो परंतु तुमच्याकडे एसी आहे ना, मला खाली झोप नाही येणार कारण की गादी गार पडेल ना, खाली फरची आहे, म्हणून म्हटलं नको खाली ते. रोहिणी म्हणत असते की मग कुठे झोपणार तुम्ही? तेव्हा संगीता म्हणते मी एक काम करू का, मी तुमच्या सोबत आहे ना तुमच्या कॉट वरती झोपते. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की मिसेस खरे, अहो ही तर माझी बेडची साईज आहे, मला तर बेड शेअर करायची सवय नाहीये ना, आणि मी कधी बेड शेअर केलेला नाहीये आणि मला सवय पण नाहीये, मला इथे झोप येते, मी नाही शेअर करू शकत बेड. मग आता रोहिणी एका साईडला म्हणते की बरं ठीक आहे, एक काम करू, ही माझी साईड आहे, मला बेड शेअर करायची सवय नाहीये, मी या साईडला झोपणार, मला याच साईडला झोप येते, हे माझं ब्लँकेट आहे, तुम्ही एक काम करा, तिथे एक बेडशीट आहे, त्याला तुम्ही ऍज अ ब्लँकेट म्हणून घ्या. आता अखेर संगीताने बेडवरती झोपायचा आग्रह केल्यामुळे रोहिणीकडे मार्ग नसल्याने रोहिणीला आता ते ऐकावं लागलेलं असतं. रोहिणीला खूप जास्त वियर्ड वाटत असतं. संगीताला मात्र रात्री झोपच येत नसते. संगीताला खूप जास्त इरिटेट होत असतं. त्या एसीने तिला फारच त्रास व्हायला लागलेला असतो. तिचं अंग कुडकुडायला लागलेलं असतं. ती लगेचच उठते आणि म्हणते की रोहिणी मॅडम तेवढा एसी बंद करता का हो? संगीता म्हणत असते की अहो गारठल्यागत
उन्हाळ्यातच आलंय हो, अंगात थंडी गेल्यामुळे ना अंग दुखायला लागतं माझं, जरा बंद करून टाका की ते. रोहिणी म्हणते की मिसेस खरे, मला नाहीये सांधिवात, मी आयुष्यभर एसी मध्ये झोपलेत, मला नाही येत तशी झोप. आता मुद्दामच रोहिणी एसीचं कुलिंग हे कमी करते आणि त्याच्यामुळे जास्त थंडी वाढलेली असते रूम मध्ये. आणि आता रोहिणी म्हणत असते, मिसेस खरे तुला सांधिवात आहे ना, आता नाही या गोष्टीचा फायदा घेतला तर नावाची रोहिणी नाही. इकडे संगीताचे पार हाल झालेले असतात. तिला खूप थंडी वाजत असते, कारण की तिला इतक्या थंडीची कधीच सवय नसते. मी नॉर्मल रूम मध्येच झोपलेली असते आणि तिला सांधिवाताचा आजार असल्यामुळे संगीताला या गोष्टीचा फारच त्रास होऊ लागतो. ती आता खूप कुडकुडायला लागते, अतिशय थंडी तिला वाजत असते, तिला खूपच जास्त या गोष्टीचा त्रास होत असतो. आता पुन्हा एकदा संगीता उठते आणि ती रोहिणीला म्हणत असते की रोहिणी मॅडम, अहो मॅडम तो एसी बंद करा ना, मला खूप त्रास होतोय. परंतु आता रोहिणीने झोपण्याचं नाटक केलेलं असतं आणि ती झोपलेली असं दाखवलेलं असतं. त्यामुळे आता संगीताला पर्याय उरत नाही. संगीताला आता इतकी जास्त थंडी वाजायला लागते, ती पुन्हा एकदा झोपायचा प्रयत्न करते. परंतु रोहिणी आता पुन्हा टेम्परेचर कमी करते. आता ती इतकं जास्त टेम्परेचर कमी करते की आता संगीता मात्र त्याच्या तग धरू शकत नसते. संगीताला प्रचंड थंडी वाजायला लागलेली असते. आता संगीता रूमच्या बाहेरच निघून जाते डायरेक्टली, कारण की तिला आता झोपच यायचा विषय तर दूर, तिला त्रासच जास्त व्हायला लागलेला असतो. आता मात्र संगीता बाहेर आलेली असते आणि म्हणत असते की मला माहितीये या रोहिणी मॅडम मुद्दाम करताय माझ्याशी असं, मला झोप नाही म्हणून आणि मी त्यांच्यापाशी झोपावू नये म्हणून. आता संगीता विचार करत असते, मला अद्वैत ठीक असतील ना आणि अद्वैतराव कलाशी नीट तर वागत असतील ना, जागे असतील का ते, थांब बघूनच येते. आता संगीता गपचूपच अद्वैत आणि कलाच्या रूमपाशी आलेली असते आणि दरवाजाच्या फटीतून ती जेव्हा आता आतमध्ये बघत असते, कला आणि अद्वैत वेगवेगळ्या ठिकाणी दोघेही झोपलेले असतात. संगीता म्हणत असते की हे असंच काहीतरी बघायला मिळणार आहे याचा अंदाज होताच मला. तुमच्यात अंतर आहे तर तुम्ही एकमेकांपासून इतके लांब लांब आहात होय, पण तुमच्यातलं हे अंतर मीच मिटवणार. आता संगीता पुन्हा रूम मध्ये आलेली असते. रोहिणी झोपलेली असते. रूमचा पार हिमनग झालेला असतो, हिमालयात गेल्यासारखं आता संगीताला वाटत असतं. संगीता म्हणते की ही बाई माझं आहे ना पूर्णपणे आता बर्फाचा गोळाच करून ठेवणार आहे. असं म्हणताच आता मात्र संगीता बेडवरती जाते. बेडवरती गेल्यानंतर तिला आता थंडी वाजायला लागते. तिच्या डोक्यात एक कल्पना येते की रोहिणीचे कपडे आपण घेऊन बघूया. मग ती रोहिणीची साडी आणि तिचे ड्रेसेस वगैरे अंगावरती घेऊन बघते पहिल्यांदा, तरी देखील तिला थंडी वाजत असते. तिने खूप प्रयत्न करून देखील तिला खूप थंडी वाजत असते, कारण की रूमचं टेम्परेचर डायरेक्टली 16 डिग्री सेल्सिअस असतं. त्याच्यामुळे आता रूम मध्ये कम्प्लिटली पूर्णपणे थंड थंड हवा पसरलेली असते आणि त्याच्यामध्ये तिला खूपच थंडी वाजत असते. मग तिच्या डोक्यात एक कल्पना येते. संगीता विचार करते की तिथला रिमोट जर घेतला आणि एसी जर बंद केला तर, मग असं म्हटल्यानंतर ती आता तो रिमोट घेण्यासाठी एकदम रोहिणीच्या अंगावरतून तो रिमोट घेण्याचा प्रयत्न करत असते. ती आता रोहिणीच्या पूर्णपणे अंगावरती जाते, परंतु रोहिणीला इतकी गाढ झोप लागलेली असते की रोहिणीला मात्र काही जाग येत नाही. ती थोडी पण हुकचू करत नाही, कारण की आता संगीताने तिच्या अंगावरून जाऊन तो रिमोट हातात घेतलेला असतो. संगीता डायरेक्टली तिच्या अंगावरून डायरेक्टली लोटांगण घालूनच खाली पडलेली असते. ती डायरेक्टली आता गादीवरती पडलेली असते संगीता, आणि मग तिच्या हातातूनच चुकूनच बटन दाबून जातं रिमोटचं आणि तो एसी बंद होऊन जातो. आणि एसी बंद झाल्यामुळे आता मात्र रूम मधलं टेम्परेचर लगेचच आटोक्यात येतं. तेव्हा मात्र संगीताला आता खूप चांगलं वाटायला लागतं. संगीता म्हणते, अच्छा बंद झाला एसी, बरं ठीक आहे. आणि मग ती रिमोट तिथंच ठेवायला जाते परत. परंतु तिच्या डोक्यात येतं काही नको परत हा रोहिणी रिमोट घेईल आणि परत एसी चालू करून देईल. या कारणामुळे ती आता एसी चालू करत नाही. मग या कारणामुळेच ती आता तो रिमोट तिच्याकडेच घेते आणि संगीताने आता एसीचा रिमोट तिच्या उशाखाली ठेवलेला असतो. आणि मग संगीता मस्तपैकी ढाराढूर झोपण्यासाठी आता तयार असते आणि आता संगीताला मस्त झोप देखील लागते. आता सकाळ झालेली असते. सकाळ झाल्यानंतर आता संगीता सकाळी सकाळी गाणं म्हणत असते. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी, राखण करते मी रावोजी, हे सॉन्ग आता ती म्हणत असते. आणि या गाण्याने आता रोहिणीला इरिटेट होत असतं. रोहिणी उठली जाते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की मिसेस खरे. तेव्हा संगीता म्हणते की कोणी पाहिलं मला, आणि मग आरशातूनच आता ती संगीताकडे बघत असते आणि संगीता सुद्धा आरशातूनच रोहिणीकडे बघत असते. रोहिणीला ती म्हणत असते, काय हो मॅडम तुम्ही उठलात? तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की एसी का बरं बंद
बंद झालाय. तेव्हा मात्र संगीता म्हणते की अच्छा एसी बंद झाला, तरी म्हंटल बर्फ पडायचा थांबला कसा काय. रोहिणी आता मात्र तो रिमोट शोधत असते. एसीचा रिमोट कुठे गेलाय, परंतु तिला रिमोट काय सापडत नसतो. रोहिणी म्हणत असते की रिमोट कुठे आहे. तेव्हा मात्र संगीता येते आणि म्हणते की अच्छा रिमोट हवाय तुम्हाला, टीव्हीचा रिमोट. तेव्हा मात्र रोहिणी ओरडते आणि म्हणते मिसेस खरे मी एसीचा रिमोट बोलते, एसी रिमोट असं म्हणत असते. त्याचा रिमोट कुठे. आता मात्र चांगल्याच पद्धतीने रोहिणीची मजा आता मात्र संगीताने घेतलेली असते. संगीता आता म्हणते की मला नाही माहिती आमच्याकडे काय एसी आहे का. आता बेडवरती इकडे तिकडे बघत असताना रोहिणीचं लक्ष तिच्या साड्यांवरती जातं. तेव्हा रोहिणी चिडते आणि म्हणते की एक मिनिट, माझ्या साड्या इथे बाहेर कशा काय आल्या. आता त्या साड्या ती हातात घेत संगीताला विचारत असते. संगीता आता तिला समजावून सांगत असते. संगीता म्हणत असते की अहो रात्री काय झालं, आपल्या रूम मध्ये ना खूप जास्त बर्फ पडत होता. म्हणजे मला तसं वाटत होतं की बर्फच पडतोय जसं काय बाहेर, आणि मला खूप थंडी वाजत होती आणि मला खूप कुडकुडल्यासारखं होत होतं. म्हणूनच मी तुमच्या आता कपाटामधून 2 साड्या बाहेर काढल्या आणि अंगावरती पांघरल्या. त्याच्यामुळे मला जरा थंडी लागायची कमी झाली. रोहिणी म्हणते की अच्छा तुम्ही पांघरल्या त्या, आणि त्याला खूपच अशा तुच्छपणे ती फेकत म्हणते की ई. तेव्हा संगीता म्हणते की अहो नुसत्या पांघरल्या, नेसल्या नाही हो. रोहिणी म्हणते की कोणतीही गोष्ट विचारल्याशिवाय घ्यायची नाही, अशी छोटे सुद्धा मॅनर्स नाही का हो तुमच्यात. संगीता म्हणते की हो मला कळतंय हे, परंतु अहो तुम्ही इतक्या गाढ झोपेत होतात ना, तुम्हाला उठवलं असतं तर तुम्ही चिडचिड केली असती उगाच, म्हणून नाही उठवलं मी तुम्हाला, म्हणून मी नाही विचारलं तुम्हाला. जाऊ दे ना, एसी बंद झाला ना, होऊ दे. आज आपण एसी लावायचंच नाही, मी तुमच्या साड्या घेणार नाही. एसी बंद ठेवा, पंखा लावायचा, खिडक्या अशा मोकळ्या ठेवायच्या आणि एकदम गाढ झोपायचं, एकदम मोकळं द्या टाळी असं म्हणत आता हात पुढे करत रोहिणीकडे ती टाळी मागत असते. रोहिणीला मात्र खूप इरिटेटिंग फील होत असतं. रोहिणी खूपच रागाने आता मात्र संगीताकडे बघत असते. संगीता म्हणते की मज्जा, आणि असं म्हणतच आता ती तिथून पळूनच निघून जाते. आता मात्र रोहिणीला खूप राग येतो. रागातच ती उशी उचलते आणि फेकून देते, आणि तिला दिसतं तर काय, त्या उशीच्या खाली मात्र रिमोट असतो. रोहिणीला समजतं की एसीचा रिमोट तर हिने लपवला होता, आता मी हिला बघतेच असं म्हणत आता रोहिणीने खुन्नस दाखवलेली असते. सकाळी आता खाली सर्वजण नाश्त्यासाठी जमलेले असतात. त्यासाठी आता कला नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा आता कला आबांना विचारत असते, आबा तुम्ही नाश्ता आधीची गोळी घेतली ना हो. तेव्हा आता आबा म्हणत असतात, हो ना घेतली मी गोळी, मला रजनीने दिली ना. तेव्हा मात्र आता कला त्यांना सर्वांना नाश्ता वाटत असते. तेव्हा वरून संगीता ही खाली येत असते. संगीताला दिसतं की अद्वैत आणि कला खालीच आहेत, आणि तिला आठवतं की रात्री ते कसे वेगवेगळे झोपले होते, आणि ही गोष्ट तिला खूपच जास्त त्रास देत असते. तिला वाईट वाटत असतं की तिच्या मुलीचा संसार हा तिच्यामुळेच असा झालाय, तीच कारणीभूत आहे. आज तिच्या मुलीच्या आयुष्यात जे काही दुःख आहे, जे काही प्रॉब्लेम आहे, जे काही अडचणी आहे, त्याचं मुख्य कारण ती स्वतःला मानत असते. त्यामुळेच तिच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते, दोघांनाही एकत्र आणण्यासाठी मला काहीतरी करायलाच हवं. आधी तर कलाची गादी त्यांच्या रूम मधून गायब होईल असं काहीतरी करायला हवं. मग आता मुद्दामच संगीता नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणत असते की आई आई ग आई आई असं करत आता मात्र संगीता नाटक करतच पायऱ्या उतरत असते. सर्वजण आता संगीताकडे पळतात, म्हणजे कला आणि रजनी दोघीही तिला पकडतात आणि म्हणत असतात की काय झालंय. कला म्हणत असते आई अगं काय झालं तुला, दुखतंय का कंबर तुझं. तेव्हा आता संगीता ही खाली आलेली असते. मग आता तिला सोफ्यावरती बसवलं जातं. तेव्हा आता संगीता म्हणत असते, अहो तुमच्या घरातल्या गाद्या ना जरा वेगळ्या आहेत, आणि जरा एसीचं जे टेम्परेचर आहे ना ते वाढवलं होतं, त्याच्यामुळे मला रात्री खूप थंडी लागली, आणि जेव्हा मी गादीवरती बसले ना ती गादीच जरा वेगळी आहे, त्यामुळे माझी पाठ जरा आकसली. तेव्हा आता रोहिणी म्हणत असते की मिसेस खरे त्याला टेम्परेचर वाढणे असं नाही तर कमी होणं असं म्हणतात. रोहिणी आता मुद्दामच संगीताच्या कानात म्हणत असते की आणि रिमोट सापडला बरं का. तेव्हा संगीता म्हणत असते होय का. रोहिणी म्हणत असते की अहो तुम्ही तर सकाळी एकदम थंडणीत होता आणि मग अचानक काय झालं तुम्हाला. रजनी म्हणत असते जाऊ दे ना रोहिणी, अहो तुम्हाला बरं वाटतंय का मिसेस खरे, मी तुम्हाला मलम किंवा बाम देऊ का, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. तेव्हा सोहम म्हणतो की तुला आठवते कलावहिनी जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हा सुद्धा तिची पाठ धरली होती त्या गादीने. मला एक गोष्ट वाटतेय की आपल्याला त्या गादीला चेंज करायला पाहिजे, त्या गादीमुळेच कदाचित यांना देखील त्रास झाला असेल. तेव्हा आता संगीता म्हणत असते की कला सुद्धा म्हणाली होती मला तिची पण पाठ धरली म्हणून. तेव्हा सोहम म्हणतो की एक कलावहिनीची पाठ धरली होती हे तुम्हाला कलावहिनीने सांगितलं. तेव्हा संगीता म्हणत असते की हो मला सांगितलं तिने. तेव्हा मात्र आता संगीता म्हणते की अहो पण काय झालं. तेव्हा मात्र आता सोहम म्हणत असतो की अहो कलावहिनीची जेव्हा पाठ धरली होती ना तर कलावहिनीच्या पाठीला
सूट होईल अशी गादी शोधून काढली होती अद्वैतने. फक्त शोधून ऑर्डर नाही केली हा, स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आला हा. तेव्हा संगीता म्हणते की हो का? तेव्हा मात्र सोहम म्हणतो की अहो आमचा दादा काही सोपा नाहीये, डायरेक्टली करून देतो काम, त्याच्या डोक्यात जर आलं ना एकदम काम तमाम. तेव्हा रजनी म्हणत असते की सोहम व चिडू नको हा दोघांना. संगीता म्हणत असते की गादी शोधून आणली होती होय, आता तीच गादी काढून घेतल्यावर कसे एकत्र झोपत नाही तेच बघते मी. तेव्हा कला म्हणत असते की आई मी तुला शेकायला जरा पिशवी देते, म्हणजे थोडं शेकल्यावरती बरं वाटेल. रजनी म्हणत असते जर नाहीच बरं वाटलं तर आपण डॉक्टर बोलूयात का? तेव्हा संगीताला जाणवतो आपण तर नाटक करतोय, डॉक्टर नको बोलवायला. मग लगेचच संगीता म्हणायला लागते की डॉक्टर कशाला लागतोय, मी मलम बिलम लावतोय त्याच्यावरती, मग बरं वाटून जाईल मला. आणि कसं आहे ना रातच्याला परत झोपायचंच गादीवर, मग पुन्हा तेच होणार, मग कशा पायी ना असं म्हणतच आता संगीता म्हणत असते की नको नको डॉक्टर नको, मी मलम वगैरे लावील, टेम्पररी सोल्युशन मला चालून जाईल. आता लगेचच अद्वैत उठतो आणि लगेचच कुठेतरी निघून जातो. आता असाच अद्वैत उठून गेल्यामुळे रजनीला वाटतं की सोहमने चिडवलं म्हणून तो अद्वैत तिथून निघून गेला. तेव्हा आता रजनी सोहमला बोलत असते आणि म्हणत असते बघ तुझ्यामुळे तो निघून गेला इथून, तुला ना कलच नाहीये बार, काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं काही सुचत नाही तुला. आता रजनी उगच आता सोहमला खूपच बोलत असते. तेव्हा आता सोहम म्हणत असतो की याच्यामध्ये रागवण्यासारखं आहे तरी काय, आला राग तर येऊ दे, मी खोटं काय बोललो. आता अद्वैत दादाला कला वहिनीविषयी आहे काळजी तर आहे काळजी, बघितली ना डोळ्याने, काय मग मी बरोबर केलं ना, असं तो आता संगीताकडे बघून म्हणत असतो आणि आबांकडे बघून म्हणत असतो. ते दोघेही आता मान हलवत असतात आणि आबा म्हणतात की नाही बरोबर बोलतोय तू. आबा म्हणत असतात की अहो राग येणं म्हणजे प्रेमाची पहिली पायरी आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की अहो आबा काय बोलताय तुम्ही. तेवढ्यातच आता अद्वैत गादी घेऊन तिथे आलेला असतो. तो गादी तिथे टाकतो आणि म्हणतो मिसेस खरे आजपासून तुम्ही या गादीवरती झोपायचं. आता सोहम म्हणतो अरे वा दादा. आता मात्र सर्व आश्चर्यचकित होऊन अद्वैतकडे बघत असतात. अद्वैतला आता सर्वजण इतके एकटक बघत असतात जसं काय अद्वैतने वेगळं काहीतरी केलंय. तेव्हा मात्र आता सर्वजण खुश होऊन अद्वैतकडेच बघत असतात. सोहम म्हणत असतो दादा अरे फक्त संगीता काकूने गादीचं नाव काढलं, गादी हजर, ही तर ती गादी आहे ना जी तू कला वहिनीसाठी आणलीस. संगीता आता म्हणायला लागते अहो अद्वैतराव मी जर या गादीवरती झोपले तर आमची कला कोणत्या गादीवरती झोपणार हो. तेव्हा आता आबा म्हणत असतात हे अद्वैत अरे आपल्याकडे काय दुसऱ्या गाद्या नाही आहेत होय, तू दुसरी गादी आणून दे होय, अरे आपली कला कुठं झोपल मग. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अहो कला तसंही म्हणत असते ना तिला सगळं येतं, मग आता हेही करेल ती मॅनेज. आणि तसंही तिला लोकांना त्रास देणं बरोबर जमतं, लोकांच्या गादीवरली बेडशीट उचल, लोकांना ऐकव, लोकांना शिकव, हे सगळं जमतं ना तिला बरोबर, मग हेही जमेल तिला. आबा आता म्हणायला लागतात बेडशीट उचकत म्हणजे नेमकं काय. आता आबांना काही लक्षात येत नसतं की अद्वैत कशाबद्दल बोलतोय, कारण की आता अद्वैत आणि कलामध्ये हा रात्रीच प्रकार होऊन गेलेला असतो. कारण की अद्वैतचे बेडशीट कलाने रात्री ओढलेले असतात आणि त्याचं ब्लँकेट सुद्धा ओढून घेतलेलं असतं आणि अद्वैतला मात्र दुसरं बेडशीट टाकायला लावलेलं असतं. अद्वैतला चांगलंच तरसवलेलं असतं कलाने मात्र. तेव्हा आता आबा म्हणतात, आबांच्या लक्षात येतं की आता मला कळालं बेडशीट काढलं म्हणजे काय, म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी भांडणाचा राग इथे काढतोय होय तू. आता मात्र सर्वजण हसायलाच लागतात, संगीता सुद्धा हसत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो आबा तुम्हीच सांगितलं ना मला जशाच तसं वागायचं, हा जगाचा नियम आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अहो माझ्याच घरात राहून मलाच त्रास देते, मग मी तिच्याशी तसंच वागायला हवं ना. तेव्हा आता आबा म्हणत असतात अरे अद्वैता अरे जशाच तसं वागावं हा नियम तर आहेच रे, पण त्याचबरोबर नवरा आणि बायको एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, हे बी खूप महत्वाचं आहे, हे बी लक्षात ठेवावं. आणि त्या दोन्ही बाजू घट असतात, म्हणून संसाराचं नाणं हे चांगलं खणखणीत वाजतं आणि तुला एवढं चिडायची काहीच गरज नव्हती. आता संगीता म्हणत असते जाऊ द्या ना आबाजी, अहो त्यांची भांडणं ते त्यांचे ते मिटवतील. आणि आता अद्वैतराव म्हणताय ना कला तिचं बघून घेईल म्हणून, आता देऊ द्या ना सोडून, त्यांच्यावरती देऊयात सोडून आपण या सगळ्या गोष्टी, जाऊ द्या तुम्ही विचार करू नका. आता मात्र संगीता खूपच हॅपी होऊन कला आणि अद्वैतकडे बघत असते. खरं तर तिला कलाकडून ते गादी घेतल्याचा आनंद नसतो, तिला गादी तर पाहिजे पण नसते, तरी पण तिने ती गादी मिळवलेली असते. तिला फक्त एकच रिझन माहिती असतं, ते म्हणजे कला आणि अद्वैतने एका बेडवरती झोपावं हे तिला हे स्वप्न असतं, म्हणून मात्र तिने आता हे सर्व केलेलं असतं. कला आणि अद्वैत एका बेडवरती जाऊन झोपावे एवढीच तिची इच्छा आणि आकांक्षा असते, त्यासाठी तिने एवढा कटाटोप केलेला असतो. आणि मग ती आता अद्वैत आणि कलाकडे खूपच आनंदाने बघत असते. कला मात्र अद्वैतकडे खूपच रागाने बघत असते आणि अद्वैत मात्र आता कलाकडे बघून हसत असतो. कलाला मात्र खूप राग आलेला असतो अद्वैतचा. कलाला राग येतो आणि कला तिथून निघून जाते. अद्वैत लगेच तिच्या पाठीमागे निघून जातो
रजनी ही खूप हसत असते, संगीता ही खूप हसत असते आणि आबाही हसत असतात. रोहिणी पण आता हसायला लागलेली असते, परंतु तिच्या मनामध्ये मात्र राग असतो. रोहिणी आता याच्यासाठी हसत असते की आता ही गादी आली, तेव्हा आता ती गादीकडे बघते आणि आता ती संगीताकडे बघते. संगीता मनातच म्हणते, अरे बापरे, आता गादी आली म्हटल्यावरती गादीवरती झोपावं लागतं की काय, आणि आता संगीता गादीवरती झोपणार हे बघून मात्र रोहिणीला फार आनंद होत असतो. कला आता किचन मध्ये आलेली असते, तिच्या पाठीमागे अद्वैत आलेला असतो आणि अद्वैत कलाला म्हणत असतो, मजा आहे बर का एका मुलीची, आता ती पुढे जाऊन काय करणार हे बघणं खरंच प्रचंड इंटरेस्टिंग आहे. अद्वैत म्हणत असतो की मी आता माझ्या बेडवरती पाय लांब करून निवांत झोपणार. कला मात्र सॅड होऊन खाली बघत असते, तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय झालं? अशा वेळी तुझा काय मस्त चेहरा होतो ग, तुझा अगदी बघण्यासारखा चेहरा असतो तुझा. ऍक्च्युली आता याचा एक फोटो काढून आहे ना पोस्टर लावायला हवा. असं म्हणतच अद्वैत आता कला पुढे कॅमेरा घेतो, लगेचच फोन मध्ये आता तो फोटो काढत असतो. कलाचा फोटो काढत असतो. कला मात्र आता एकदम सॅड झालेली असते, तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं. आणि मग अद्वैत जेव्हा फोटो काढत असतो तेव्हा भरलेला गरम गरम कप ती आता अद्वैतच्या हाताला लावते आणि अद्वैतला चांगला जोरदार चटका देते. तेव्हा अद्वैत म्हणतो की चटका कशाला देतेस? तेव्हा आता अद्वैतला कला म्हणत असते, अरे बापरे, चटका बसला, कळलंच नाही रे मला, चुकून झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की कळतं मला सर्व. कला म्हणते की कळतंय ना, मग मला येऊन का ऐकवतोस? कला म्हणत असते, हे बघ, तुझ्या बेडवरती कधी झोपायचं, कसं झोपायचं ना, हे तुझं तू ठरव. आणि आता रात्री कशाला, आता दिवसा जा, लोळच बस त्या बेडवरती, अगदी माझ्या कानाशी येऊन मात्र कटकट करू नकोस, जा आता. असं जरा रागातच कला बोलते. अद्वैत मात्र हसत असतो आणि जरा स्मित हास्य करत म्हणत असतो असं करून तो आता मात्र कलाची मस्करीच करत असतो. असं वेगळ्याच प्रकारचं हसून तो तिथून निघून गेलेला असतो. कलाची अजूनच आता वाद पेटलेली असते, कलाचा अजूनच भपका उडालेला असतो. कला अजूनच जास्त इरिटेट होते. कला आता त्याच्याकडे इतक्या रागाने बघत असते की अद्वैत हसत हसतच तिथून निघून जातो आणि या कारणाचा अजूनच राग कलाला येतो. कला आता खूप जास्त इरिटेट झालेली असते. आता मात्र कला फक्त अद्वैतकडेच बघत असते. आता कला खाली बघू लागते आणि अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता ही म्हणत असते, हे बघ कला, एवढं सगळं होऊन देखील तो माणूस तुझ्याशी चांगलं वागतोय. कला म्हणते, तरी सुद्धा तो वाईट माणूस आहे, लागली पैंज. असं आता संगीता म्हणत असते. संगीता आता हात कलाकडे पुढे करते आणि म्हणते की लागली पैंज, मी तुला आज जमिनीवरती झोपू देणार नाही. तेव्हा कला म्हणते, लागली पैंज. आता मात्र संध्याकाळ झालेली असते आणि अद्वैत कलाला म्हणत असतो, वर येऊन झोप. कला आता असं चॅलेंज केलेलं असतं संगीताने. संगीता कलाला म्हणालेली असते, जर तू जिंकलीस ना तर मी सांगेल तसं वागायचं तू त्यांच्याशी. जेव्हा आता अद्वैत कलाला म्हणत असतो की वर येऊन झोप माझ्यापाशी, तेव्हा मात्र कलाला आठवतं की संगीता म्हणालेली असते. कलाला आता चांगलंच आठवत असतं की संगीता म्हणालेली असते की मी तुला आज जमिनीवरती झोपू देणार नाही. आणि हे वाक्य जेव्हा तिला आठवतं तेव्हा मात्र तिला शॉक लागतो, कारण की तेव्हा ती असंही म्हणालेली असते की मी म्हणाल तसंच तुला आता इथून पुढे वागावं लागेल. या गोष्टीची पैंज मात्र आता संगीताने त्यावेळेस लावलेली असते. या गोष्टीचा शॉक आता कलाला लागलेला असतो. कलाला आता नक्की माहिती असतं की 100% आई मला आता अद्वैतचं पुढं पुढं करायला लावणार आणि अद्वैतची नीटला वागायला लावणार, आणि ते मी जन्मात करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता संगीता ही चांदेकरांच्या घरात आलेली आहे म्हटल्यावरती मनोरंजन आता दुप्पटच झालेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर केलं नसेल तर ते करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेचसे जण फक्त व्हिडिओ बघतात, चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाही. तर मित्रांनो, तेवढं करा. आणि मित्रांनो, लाईकचं बटन देखील फ्री आहे, सबस्क्राईबचं बटन देखील फ्री आहे. ते फक्त दाबायलाच मेहनत लागते, तेवढी तर काय फ्री नाहीये, ती तुमची आहे. तुम्ही आमच्यासाठी निदान तेवढं प्रेम म्हणून का होईना तेवढं बटन दाबा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.